नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते। माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत माझं डेली रुटीन जे काय आहे ते शेअर करते। तर आता टिफिन वगैरे बांधून झालेला आहे, अजून किचन ओटा, भांडी, कपडे, लादी सगळं काही बाकी आहे। आणि म्हटलं आज काय झालं, काल थोडंसं इतका आळस आला होता, म्हणजे थोडीशी वातावरण चेंज झाल्यामुळे सर्दीचा थोडंसं हे झालेला आहे, प्रॉब्लेम आलेला आहे किंवा सर्दी झालेली आहे। त्यामुळे काल व्हिडिओ एडिट करायचाच विसरून गेले किंवा बनवलाच नाही आळशीपणामुळे। आणि म्हटलं असं करून नाही चालायचं, आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ तर रोजच्या रोज डेली अपलोड करायलाच हवेत, कारण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे। ती जर ठेवली तरच आणि तरच आपण रोजच्या रोज म्हणजे आपली व्हिडिओ जी आहे त्याची चॅनलची जी ग्रोथ आहे ती होते। म्हणून मग आज डायरेक्टच लगेचच व्हिडिओ बनवायला घेतले, कारण तो आजचाच व्हिडिओ तुम्हाला आजच पाहायला भेटणार आहे। फक्त शिलाई मशीनचं जे ऑइलिंग केलं ते मी काल केलेलं आहे आणि ते तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल एंडिंगला। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत असते। ठीक आहे, तर वेळ न घालवता चला आपण मेन टॉपिककडे वळूया। तर आता जवळजवळ 10-10:30 वाजत आलेले आहेत आणि ऊन पण बरंचसं पडलेलं आहे। भांडी, कपडे, लादी सगळं काय बाकी आहे, पोरांच्या आंघोळ्या घालायच्या आहेत, सगळं काय बाकी आहे। ठीक आहे, तर चला तुम्हाला थोडासा माझा बाहेरचा व्ह्यू दाखवते आणि त्यानंतर सगळं काही शेअर करते। चला। आता झाडू वगैरे मारून घेतलेला आहे, पोरं भुकेजलेले आहेत, त्यांना सुद्धा द्यायचं आहे, कारण सकाळी फक्त नाश्ता झाला होता, जेवण अजून बाकी आहे। आता 11 वाजत आलेले आहेत आणि आता मग मी जेवण करते आणि तुमच्यासोबत आता कालचाच व्हिडिओ मी शेअर करते। ठीक आहे, तर बघू शकता एव्हरीवन, ही आहे माझी पिको फॉल किंवा 2 in 1 मशीन आहे, स्वागत कंपनीची आहे। आता बऱ्याच जणांना माहिती नसेल 2 in 1 किंवा पिको फॉल म्हणजे काय, 2 in 1 म्हणजे काय। तर 2 in 1 म्हणजे ज्या शिलाई मशीनवरती साधी शिलाई मशीन पण घेता येते किंवा साधी शिलाई पण घेता येते आणि पिको पण करता येतो, त्याला 2 in 1 किंवा पिको फॉल मशीन असं सुद्धा म्हणतात। तिला बरीचशी नावे आहेत, अम्ब्रेला मशीन म्हणतात आणि 2 in 1 मशीन म्हणतात, पिको फॉल मशीन म्हणतात। तर ही माझी मशीन घेऊन जवळजवळ आता वर्ष होतच आलेले आहेत, 7-8 महिने तर फायनल झालेलेच आहेत। आणि आता एक ही यूट्यूबचं म्हणजे चॅनल मी क्रिएट केल्यापासून बरेच दिवस झालं, याला ऑइलिंग झालं नाही। जसे तुम्हाला चॅनलवरती माझ्या मशीनचे जे आहेत व्हिडिओ दिसायला कमी झालेत नाही, तेव्हापासून झाले नाही। बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की मी शिलाई मशीन रिलेटेड चॅनलवरती व्हिडिओ का जास्त अपलोड करत नाही आहे किंवा मी का बंद केलं, तर त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, शिलाई मशीनचा जो कंटेंट आहे तो थोडासाच आहे किंवा जे मोजके व्हिडिओ आहेत ते मी शेअर केलेले आहेत, बाकीचे करणं मला शक्य नाही, कारण कंटेंटच संपलेला आहे।
त्यामुळे मग मी चॅनलचा जो कंटेंट आहे तो चेंज केलेला आहे. असो तर ही स्वागत कंपनीची 2 in 1 मशीन आहे. जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर मला लिंक किंवा PP टाईप करा, तुम्हाला मी लिंक शेअर करेन. खूपच चांगली आणि रिजनेबल EMI वरती तुम्हाला शिलाई मशीन भेटून जाईल. ऑइलिंग करत असताना शिलाई मशीनचंच ऑइलिंग तुम्हाला वापरायचं आहे हे मी फायनली पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. मात्र जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तरी सांगते. आणि जिथे जिथे जॉईंट्स भाग आहेत मी तुम्हाला स्क्रीनवरती जसं जसं शेअर करते, जसं जसं तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवते ना, तसं तुम्हाला शिलाई मशीनला ऑइलिंग करायचं आहे. आणि शटल वगैरे जाम झालं असेल तर ते सुद्धा साफ करून व्यवस्थित तुम्हाला फिरवून व्यवस्थित हे करून मगच सेटअप करून मगच तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे. ऑइलिंग करत असताना नेहमी ते रात्रीचं करावं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं पाठीमागच्या, रात्रीचंच ऑइलिंग नेहमी करायचं, सकाळी ऑइलिंग करायचं नाही. किंवा जर तुम्ही काम करत असाल आणि झटपट ऑइलिंग केलात तर तुमच्या कापडाला ऑइल लागण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या वेळेसच ऑइलिंग करायचं आहे. आता ही जी प्लेट आहे ही सोनेरी कलरची, ती पण काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मगच तुम्हाला व्यवस्थित असं ऑइलिंग करायचं आहे. जसं तुम्हाला इथं मी स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तसं अगदी सेम टू सेम व्हील जे आहे ते फिरवत फिरवत ऑइलिंग करायचं. आता व्हील का फिरवायचं याचं कारण असं, व्हील फिरवल्यामुळं काय होतं, ऑइल जे आहे ते व्यवस्थित सेटअप होतं, म्हणजे व्यवस्थित पार्ट्सना लागतं आणि त्यामुळे आपले पार्ट जे आहे ते म्हणजे काम करायला लागतात व्यवस्थित. जर तुमची शिलाई मशीन जड येत असेल आणि तुम्ही जर खूप दिवस ऑइलिंग केलं नसेल तर 100% शिलाई मशीन जड येते. कारण त्याचे जे पार्ट्स आहेत ते गंजतात, त्यांना गंज बसतो, धूळ वगैरे बसते. त्यामुळे महिन्यातून, 1.5 महिन्यातून किंवा 15 दिवसातून ऑइलिंग करत चला. किंवा महिन्यातून एकदा काय करायचं, सुरुवातीला पूर्ण मशीन जी आहे ती खाली घ्यायची आणि त्यानंतर मग तुम्हाला व्यवस्थितरित्या ती मशीनचे जे पार्ट आहेत ते वेगवेगळे हे करून साफ करून घ्यायचे आणि त्यानंतर मगच तुम्हाला त्याच्यावरती ऑइलिंग करायचं आहे. नाहीतर फायनली त्याच्यामध्ये कचरा वगैरे अडकला आहे आणि त्यावरून तुम्ही ऑइलिंग केले असं अजिबात करू नका, कारण त्याची रेती बसते. आता इथं तुम्ही बघू शकता हा फूटच तुटला, कारण हे आता पहिलंच हे झालं आहे. जरा पोरांच्या हातामध्ये मशीन लागते, कारण मला जर ठेवायला रूम थोडीशी छोटी आहे त्यामुळे मशीन ठेवण्याचा जरासा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे पोरांच्या हाताला ती मशीन लागलेली आहे. त्यामुळे पोरांनी असं सारखं व्हील फिरवून फिरवून ह्या फूडची थोडीशी वाट लावलेलीच आहे. असं ते आता मागवावं लागेल ऑनलाईन. जर तुम्हाला पण परचेस करायचं असेल तर लिंक किंवा मला PP टाईप करा, त्या रिलेटेड लिंक तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. तर एक रुमालच करायचा शिलाई मशीनसाठी आणि एक ब्रशसुद्धा करायचा, कारण जे दात्र्या वगैरे असतात त्यात त्यांना किंवा शटल वगैरे असते ना त्याच्यात खूप धूळ जाळी वगैरे लागलेली असते. तो बघू शकता किती धूळ लागलेली आहे आणि ते आपल्याला अशा प्रकारे ब्रशनं साफ करून घ्यायची आहे. ठीक आहे, जसं तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवते ती स्टेप तुम्ही फॉलो केला तर तुमच्या शिलाई मशीनची सर्व्हिसिंग अगदी परफेक्ट बनते. तुम्हाला शिलाई मशीनची काम करण्यासाठी किंवा तिचं वॉश करण्यासाठी, तिला क्लीन करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये किंवा शिलाई मशीनच्या शॉपमध्ये न्यायची अजिबात गरज नाही. तुम्ही घरच्या घरी तिची सर्व्हिसिंग करू शकता. आणि शिवाय बॉबिनकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण बॉबिन मेन असतो. बॉबिनचा जरी धागा सारखा तुटत असेल किंवा बॉबिनमधून किंवा वरची टिप जर व्यवस्थित येत नसेल तर तुम्हाला बॉबिनसुद्धा व्यवस्थित साफ करायचं. महिन्यातून एकदा करतच चला, जेणेकरून तुमची शिलाई मशीन जी आहे ती परफेक्ट चालेल आणि कोणताही प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही आहे. ठीक आहे, जरी शिलाई मशीन आता काय झालं आहे, मला जास्त ब्लाऊज स्टिचिंग जमत नाहीत किंवा माझा क्लास वगैरे झाले नाही आणि शिवाय माझ्या पोरांकडे लक्ष देऊन मला ते पण जमत नाही. मात्र मी शिलाई मशीन असावी घरच्या घरी, पिकोफॉल वगैरे करता येतात. मी पिकोफॉलचे त्याचबरोबर टॉप ऑल्टर करण्याचे, साड्या पिकोफॉल वगैरे यांचे कस्टमर्स घेते. मात्र कधी कधी असतात, जास्त घेत नाही, कारण यूट्यूबकडे लक्ष देऊन पोरांकडे लक्ष देणं म्हणजे खूप कठीण होतं. पोरांकडे मग दुर्लक्ष होतं, असं झालं आहे माझं थोडंसं कधी कधी. आणि त्यामुळे मग तसे कस्टमर बरेचसे येतात, मात्र त्यांना मी अवॉइड करते. म्हणजे जे जास्त असतात त्यांना म्हणते, माझी लहान मुलं आहेत वगैरे सांगते. जे अर्जंट असतात त्यांना देऊ शकत नाही. जे विश्रांतीत येतात किंवा 4 दिवसांनी 8 दिवसांनी द्या म्हणतात ना, त्यांचे मी नक्की घेते. आणि शिलाई मशीन घेतल्यापासून ज्या किमतीमध्ये शिलाई मशीन मी घेतली होती त्याची किंमत मी काढलेली आहे. इतकी तरी मी ही केलेलीच आहे, काम शिलाई मशीनवरती केलेलंच आहे. शिवाय घरच्या घरी जर साड्यांना पिकोफॉल वगैरे माझ्या जरी करायच्या असतील ना तरीसुद्धा त्या होऊन जातात. त्यामुळे मग शिलाई मशीन काही खूप ही होत नाही आहे किंवा ओझं वगैरे बनत नाही. तुम्हाला सुद्धा जर परचेस करायचं असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला करायचं असेल तर लिंक किंवा PP टाईप करा. आता सध्या ऑनलाईन खूप छान प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जाईल.
असो. तर ही बघू शकता आता शिलाई मशीनला व्यवस्थित ऑइलिंग करून घेतलेलं आहे, अगदी चकचकीत पुसून घेतलेली आहे. खूप दिवस झाले तिच्याकडे दुर्लक्ष होतं, तिची साफसफाईच केली नव्हती मी आणि आज ती फायनली करून घेतलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे माझे अगोदरचे म्हणजे सबस्क्रायबर आहेत जे शिलाई मशीन रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला व्हिजिट केलं होतं त्यांच्यासाठी खरंच मी मनापासून त्यांची माफी मागते, कारण त्यांची आशा असेल की मी स्टिचिंग रिलेटेड वगैरे व्हिडिओ शेअर करावे. जे माझ्यासोबत मला जे जमतं ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर शिलाई मशीन कधीही हे केल्यानंतर तुमचं काम संपल्यानंतर किंवा शिलाई मशीनला ऑइलिंग करून झाल्यानंतर अशा प्रकारे एक कापड झाकायचं. असं का? कारण त्यातून धूळ वगैरे जाणार नाही, तुमची शिलाई मशीन व्यवस्थित राहील. ठीक आहे, तर बघू शकता सगळं इथं झालेलं आहे. आता तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनला कशा प्रकारे ऑइलिंग करायचं आहे आणि माझं थोडंसं डेली रुटीनसुद्धा तुम्हाला पाहायला भेटलं असेल. खूप काही दाखवलं नाही कारण आता रोजच एकच बघून तुम्ही सर्वजण कंटाळाल म्हणून असो, कारण आज विशेष असं माझ्याकडे काही नव्हतं म्हणून थोडक्यातच तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलेलं आहे मी. आणि रोजच्या रोज काही भांडी कपडे लादी धुवायचं दाखवायचं म्हटलं मी, जाऊ दे म्हणताना मग 2 in 1 किंवा पिकोफॉल मशीनला ऑइलिंग कसं करायचं हे थोडक्यात सांगितलं. आता साध्या शिलाई मशीनला ऑइलिंग कसं करायचं या रिलेटेड व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, तर आता खूप वेळ पण झालेली आहे, घरातली कामे अजून बाकी आहेत, सगळी काही शिल्लक आहे ती पण मी करून घेणार आहे आणि जेवण पण झालं नाही अजून, जेवण वगैरे करते. आता अजून एक व्हिडिओ जो आहे तो एडिट करायचा आहे तो करून आणि मग त्यानंतर करते. तर चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. ठीक आहे, तुमच्या फॅमिली मेंबरमध्ये शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय.